सहकारी पतसंस्था काल, आज आणि उद्या या विषयावरती सी 24 तासचे संपादक वसंतराव झावरे यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात मल्टीस्टेट फेडरेशनचे राज्य अध्यक्ष सुरेशराव वाबळे पाटील आणि साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी सी 24 तास संवाद या विशेष कार्यक्रमात। सी 24 तासमध्ये स्वागत आहे। आज आपण सहकारी पतसंस्था आणि मल्टीस्टेट सोसायटी काल, आज आणि उद्या या संदर्भात या ठिकाणी उपस्थित आहेत प्रेरणा मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक चेअरमन तसेच राज्य सहकारी पतसंस्था आणि मल्टीस्टेटचे फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे पाटील। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत साई आदर्श मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे। सर्वप्रथम मी आपणा दोघांचं सी 24 तासमध्ये हार्दिक स्वागत करतोय। आपण गेली 2 ते 3 दशकांपासून पतसंस्था चळवळ असेल, मल्टीस्टेट सोसायटीचे चळवळ असेल, यामध्ये सक्रिय सहभागी आहात। आपण अनेक उन्हाळे पावसाळे या ठिकाणी बघितलेले आहेत। तर सर्वप्रथम मी प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन यांना विचारतोय की आपण या चळवळीमध्ये कसे आलात आणि आपल्याला या चळवळीत कसं यावंसं वाटलं। मी 85 पासून सहकार चळवळीत काम करणार आहे। स्वर्गीय डॉक्टर दादासाहेब तनपुरे साहेबांनी मला ट्रक सोसायटीमध्ये संचालक म्हणून घेतलं आणि तिथून मी सहकार चळवळीत सुरू झालं। 92 सालची घटना अशी की ग्रामीण भागामध्ये काम करीत असताना लोकांच्या अडीअडचणी सोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यावेळेस लक्षात आलं की लोक अडीअडचणीला ग्रामीण भागात शेतकऱ्याकडे किंवा पैसे नसल्यामुळे ते खाजगी सावकाराकडून पैसे घेत होते। ही जेव्हा निदर्शनास आल्यामुळे त्यावेळेस अभ्यास केला आणि मग आम्ही 4-2 मित्रमंडळी एकत्र येऊन 93 साली त्यावेळेस तत्कालीन आमदार तनपुरे साहेब होते, त्यांच्याकडून खासबाब म्हणून परवानगी घेतली आणि प्रेरणा पतसंस्थेची 28 वर्षापूर्वी मी स्थापना केली। आणि मलासुद्धा वाटलं नव्हतं की स्थापना केल्यावर आपण गावाचं कार्यक्षेत्र सोडून जिल्हा कार्यक्षेत्र होऊ। जसं लोकांचा संपर्क गेला, पतसंस्थेचा लोकांचा विश्वास वाढत गेला। आज जवळजवळ आमच्या 6 शाखा असून जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात 6 आहे, श्रीरामपूरला आहेत आणि जवळजवळ 300 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर आहे। आणि अतिशय मनाला समाधान आहे, ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम या पतसंस्था सहकार चळवळीने केलं। मी असेल किंवा आमच्या सहकारी चळवळीत काम करणाऱ्या अनेक पतसंस्थावाल्यांनी ते किती फार मोठं काम केलेलं आहे की ज्या माणसांना बँका, राष्ट्रीयकृत बँका दारातसुद्धा उभं करत नव्हत्या, अशा माणसाला मदतीचा आर्थिक हात दिला आणि ते लोक स्वतःच्या पायावर छोटे मोठे किराणा दुकानं असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, दुधाचे धंदा करणारे छोटे शेतकरी असतील, जे शेतीवरती अवलंबून त्या सगळ्यांना आम्ही अर्थसहाय्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि निश्चितच यामध्ये काम करीत असताना शिक्षणासाठी कर्ज दिलं असेल, औषध दवाखान्याकरता कर्ज दिला असेल की लोकांना खूप मोठी मदत केलेली आहे। आमच्या नगर जिल्ह्याचं बोलायचं ठरलं, नगर जिल्ह्यामध्ये जवळ 850 नागरी पतसंस्था आहेत, अतिशय चांगलं काम करतात। त्यापैकी 650 अ आणि ब वर्गात आहे। हे काम करीत असताना आमच्यात लोकांनी काही चुकीच्या लोकांनी काम केलं, लोकांच्या ठेवी दिल्या नाहीत, पर्यायी ठेवीदारांचे मोर्चे, काही चेअरमन जेलमध्ये गेले, चुकीचं काम केलं तर असं होतं। पण ह्या संस्थेचं असं सरकारचं एकदा नोंदणी झाल्यानंतर त्या संस्थेवर कोण काम करतं त्याच्याकडं पाहून लोक ठेवी ठेवले जातात त्यांच्या, आणि तो विश्वासावर टिकवण्याचा मी 28 वर्षे प्रयत्न केलेला आहेत। सातत्याने जिल्ह्यात अहमदनगरला पतसंस्था सैनिधी महासंघ स्थापन केला 10 वर्षापूर्वी, त्याचा मी संस्थापक चेअरमन आजपर्यंत काम करतो की ज्या अडचणी आल्या पतसंस्थेला मदत करतो। त्याच्यातनं एक आम्ही अभ्यास केला की संस्था निघत गेल्या। सर तुम्हाला सांगितलं पाहिजे 2002मध्ये 28,000 पतसंस्था या राज्यात नोंदणी झाल्या होत्या, 28,000। परंतु फक्त त्यावेळेस पेव सुटलं होतं, स्पर्धा निर्माण झाली होतं, प्रत्येक गावात गल्लीत पतसंस्था निघत गेल्या आणि मग त्याचा परिणाम काय झाला, याच्यावरची विश्वासार्हता कमी झाली। ज्या लोकांना संचालक मंडळाला प्रोसिडिंग म्हणजे काय आणि कायदा, कानून, सहकार कायदा काही माहिती नाही, अशा लोकांनी संस्था काढल्या। व्याजाचे दर किती दिले पाहिजे, ठेवीवर किती दिला पाहिजे, काही नाही, फक्त एक स्पर्धा काढली। ती स्पर्धा इतकी घातक ठरली आहे सहकार चळवळीला की ती 14,000ची संख्या, आपलं 28,000ची संख्या आज 13,500 आली। आता ज्या काय संस्था टिकल्यात त्या स्टेबल झालेल्या आहेत। मग मधला नोटबंदीचा काळ आला, नोटबंदीमध्ये खूप मोठी अडचण निर्माण झाल्या पतसंस्थेपुढं। आम्ही काकासाहेब कोटे असतील राज्य पतसंस्था फेडरेशनचे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मल्टीस्टेट फेडरेशन असेल, सगळ्या संस्था एक दिवस बंद ठेवून RBIवर मोर्चा नेला होता।
त्याचे कारणं वेगळे होते की सामान्य माणसाला सुद्धा तुम्ही 2,000 रुपये देतो आणि आम्हाला पतसंस्थेच्या कोट्यवधी ठेवी असतात तर आम्हाला 2,000 देत होते. आमचा खूप मोठा त्रास झाला. त्या 2 वर्षे आम्हाला त्या चळवळीतून बाहेर यायला लागले, नोटबंदीतून. आर्थिक नुकसान पतसंस्थेचं झालं नसेल पण व्यवहार थांबवले गेले होते. कितीतरी लोकांना त्रास झाला, मानसिकता त्रास झाला. ठेवीदारांच्या चुकीच्या काही घोषणा झाल्यामुळे ठेवीदार पैसे काढायला लागले होते विश्वासार्हता, पण आम्ही त्याच्यातनं तारून गेलो आणि ती परिस्थिती 2 वर्षांतर पुन्हा सुरळीत झालेली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कर्जमाफी आली. कर्जमाफी झाल्यानंतर लोकांना असं वाटायचं तुम्ही कशाला नोटीस पाठवा, सरकारने तर कर्जमाफी केली. पण त्यांना आम्ही विनंतीपूर्वक सांगायचो का ती कर्जमाफी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, राज्य सरकारची, याचा त्याचा काही संबंध. हे पैसे तुम्ही कुणीतरी ठेवलेले आहे आमच्याकडे आणि त्यातून आम्ही तुम्हाला तुमच्या आर्थिक गरजा भागलेल्या आहे. तेव्हा कुठेतरी लोकांनी ते पैसे भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे काम करीत असताना अनेक मोठी अडचण अशी येली की दुष्काळाचा आम्ही ज्या परिस्थितीत काम करतो, जवळजवळ 80% पतसंस्था ह्या ग्रामीण भागात काम करतात. त्या शेतीशी निगडीत असलेले धंदे व्यवसाय असेल त्याच्याशी निगडीत असल्यामुळं शेतात जर पिकलं तर तो आमचे पैसे घेतलेले कर्ज देणार नाही, ते देऊ शकत नाही. मग अवकाळी पाऊस असेल किंवा तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर आपण भाजीपाल्याचा विचार असेल किंवा वेगळं, ते ज्याला व्यवस्थित पैसे जर मिळाले तर संस्थेचे पैसे पेर करतो, नाही तर करत नव्हता. मग थकबाकीचं प्रमाण वाढत होतं, NPAचं प्रमाण वाढत होतं, संस्था अडचणीत होतं. हे सगळं आम्ही या चळवळीत काम करायचं आणि सगळे उन्हाळे पावसाळे तुमच्या भाषेत सांगायचे ते पाहिलेले आहेत. आता ज्या पतसंस्था स्टेबल झालेल्या आहेत ते मला निश्चित खात्री आहे ते सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्याचा निश्चित प्रयत्न करीत आहेत. भविष्यकाळात सुद्धा करतील असं मला निश्चित वाटतं. अगदी. यानंतर आपण साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. साई आदर्श मल्टीस्टेट आम्ही 2013ला त्या ठिकाणी स्थापन केली नगर जिल्ह्यामध्ये. त्या अगोदर वाबळे साहेबांबरोबरच आम्ही 1993ला आदर्श पतसंस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली आणि बरोबर 20 वर्षानंतर साई आदर्श मल्टीस्टेटमध्ये त्या ठिकाणी आम्ही आलो. तर साधारणतः खूप चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. राहुरी तालुक्याचा विचार केला तर त्यावेळेस 113 पतसंस्था नोंदणी झालेल्या होत्या. आज साधारणतः आज फक्त एक 5-25 पतसंस्था आपल्या तालुक्यात व्यवस्थित काम त्या ठिकाणी करता येते. 25 ते 30 पतसंस्था, बाकी संस्था काही अवसरात गेल्या, काही बंद पडल्यात. आणि अशा परिस्थितीत वाबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, काकासाहेब कोयट्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप चांगलं काम त्या ठिकाणी करून दाखवलं आहे. एक नगर जिल्ह्याला एक वेगळं दिशा देण्याचं काम निश्चित स्वरूपात आमच्या चांगल्या संस्थांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मग ती काकासाहेबांची असेल, बाबळे साहेबांची असेल, आमची साई आदर्श असेल, आदर्श असेल, नागेबाबा असेल, एक बऱ्याचशा अशा संस्था नाव घेण्यालागी आहेत की त्यांनी चांगलं काम केलं आहे. असं एक चांगल्या पद्धतीचं वातावरण टिकवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी नगर जिल्ह्यात केलेला आहे. 1993 साली बाबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच आमच्या राहुरी फॅक्टरीवर आमच्या एका मित्राला कर्ज घ्यायचं होतं आणि आपल्या तालुक्यात त्यावेळेस फक्त 2-3 पतसंस्था होत्या आणि त्याही पतसंस्था जिल्हा बँकेचं लोन घेऊन कर्ज वाटप करत होत्या. जिल्हा बँकेने दिल्यानंतरच ते खाली कर्ज वाटप व्हायचं. अशा पद्धतीचं त्यांचं कामकाज त्या ठिकाणी होतं आणि त्या एका मित्राला आम्ही 4-5 चक्रा मारल्या, त्याला कर्ज मिळालं नाही आणि त्यातून आम्हाला सुचलं की आपण एखादी पतसंस्था त्या ठिकाणी काढली पाहिजे. म्हणून आम्ही एक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन राहुरी फॅक्टरीवर आदर्श पतसंस्थेची 1993ला स्थापना केली. नंतर बरोबर 20 वर्षांनी 2013ला साई आदर्श मल्टीस्टेटची स्थापना केली. तिच्या 18 ब्रँचेस नगर जिल्ह्यामध्ये 18 ब्रँचेसच्या माध्यमातून आपण काम करतोय. चांगलं पद्धतीचं कामकाज आमचं एकदम मस्त चालू आहे. आता ह्या अडचणी काम करीत असताना आल्या, नोटाबंदीची आली. ते नोटाबंदीची पण त्या काळामध्ये आम्ही नोटाबंदीत पतसंस्थांनी राष्ट्रीयकृत बँका असतील, जिल्हा बँका असतील, यांच्यापेक्षा खूप सुंदर काम त्या ठिकाणी नोटाबंदीत आम्ही करून दाखवलेलं आहे सगळ्याच पतसंस्थांनी. की ज्या ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेत 2,000 रुपये सर त्या काळात मिळत नव्हते, त्यावेळेस आम्ही 10,000, 20,000 हजार रुपये कॅश आम्ही त्या ठिकाणी खातेदाराला असेल, शेतकऱ्याला असेल, सर्वसामान्य माणसाला असेल दिलेली वस्तुस्थिती. काहीच्या त्या पिरियडमध्ये लग्न आली होती, त्या लग्नांना आम्ही 2-2 लाख रुपये कॅशही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली, पण त्यांचं लग्न आम्ही त्या ठिकाणी थांबून नाही दिलं. म्हणजे असं खूप चांगलं काम या पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून, मल्टीस्टेटच्या माध्यमातून आम्ही नगर जिल्ह्यात या ठिकाणी उभं करून दाखवलं आहे. आत्ताचं नोटाबंदीचं त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात
ते फेस करीत करीत सगळं व्यवस्थित झालं. आता सर्व व्यवहार त्या ठिकाणी सुरळीत चालले होते, सर्व लागलं होतं. त्याच्यानंतर मध्ये GSTची एक अडचण आली. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचं संकट आपल्या चळवळीवर आलं की 2 महिने झाले सगळं लॉकडाऊन सगळं थांबलेलं आहे. आमचं डेली कलेक्शन संस्थांचं थांबलेलं आहे, वसुली थांबलेली आहे. मग आता याच्यातून मार्ग काढून पुढं जायचं आहे. नोटाबंदीत आम्हाला चांगला धडा त्या ठिकाणी मिळाला. त्यातून आम्ही जे प्रॅक्टिकल काम करीत शिकलो, तसं शासन रोज GR काढायचं. आजपासून असं, उद्यापासून आम्ही एक GR आमच्या संस्थेत काढायचो की आजपासून इतकी कॅश द्या, उद्या असं करा, आज सोनेतारण चालू करा. आम्ही त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे आमचं एक GR निघायचा, आपली संस्था कशी चालवायची. आणि हे करून आम्ही ते प्रकरण निश्चित स्वरूपात चांगलं हाताळलं. आणि मग आता त्याचप्रमाणे आता या लॉकडाऊनमध्ये सगळे व्यवसाय बंद झालेले आहेत. साधारणतः 25% व्यवसाय सगळ्या संस्थांचे, पतसंस्था असतील, मल्टीस्टेट बँका असतील, त्यांची चालू आहेत. कारण ते लाईट बिल, वीज बिल भरणं असेल तर तो आज त्या ठिकाणी थांबलेला आहे. बाकीचं डिपॉझिटवरचं त्या ठिकाणी कोणी येत नाही आहे. ज्याला खरंच गरज आहे तोच त्या ठिकाणी आज बँकेत येऊन त्या ठिकाणी जास्त गरजवालाच येतोय आणि काम करतोय आपलं. त्याच्यामुळे व्यवहार निश्चित स्वरूपात थांबले. दुकानं बंद असल्यामुळे रिकरिंग त्या ठिकाणी थांबलेलं. नाममात्र जे किराणा, मेडिकल वगैरे आहेत त्यांचं तेवढं रिकरिंग होतंय, बाकीचं रिकरिंग थांबलेलं आहे. आणि मग या माध्यमातून सर्व कामकाज चालू आहे. आणि निश्चित स्वरूपात या कोरोनावरही मात आम्ही निश्चित स्वरूपात करू. कारण त्याचं कारण असं आहे की डिपॉझिटवर आमच्या एक झिरो बी परिणाम झालेला नाही. सर्वांचं डिपॉझिट त्या ठिकाणी वाढलेलं आहे. कारण असं आहे की माणसाला पैशाची आज गरजच नाही ना, जो तो घरात बसू नये. बरोबर. जे थोडेफार त्याच्याकडे पैसे आहेत त्याने उलट बँकात आणून टाकले, जमा केलेत. म्हणून त्या आणि विड्रॉलला हे नाही आहे, तुमचं कर्ज वाटप बंद आहे. त्याच्यामुळे पैसे जाण्याला चान्सेस नाहीत. आणि वसुलीवर परिणाम झाला आहे. तर त्या वसुलीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसं असतील, सर्व शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य आमचा खातेदार असेल तर त्याला निश्चित स्वरूपात आता आम्हाला अजून मदत करावी लागणार आहे. कारण तो थांबलेला आहे करदार. तर त्याला निश्चित स्वरूपात आम्ही अजून मदत करून त्याला निश्चित पायावर उभं करण्याचं काम त्या ठिकाणी या चळवळी माध्यमातून करू की त्यालाही पुन्हा ते रिफेड करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात मदत होईल. आपल्या दोघांचंही पतसंस्था असेल, मल्टीस्टेट चळवळीमध्ये मोठं योगदान आहे. सुरेशराव देखील मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, आपण संचालक आहात. परंतु मधल्या काळात म्हणा की त्या ठिकाणी पतसंस्था आणि मल्टीस्टेटच्या संदर्भात गैरविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं. खरंय, नक्की झालं. ते जे गैरविश्वासाचं वातावरण आपण बोलताना सांगितलंच की शेकडो संस्थांची सहकार खात्याकडे नोंदणी आहे. हो. परंतु त्यातल्या मोजक्या 25 ते 30 संस्था व्यवस्थित चालू आहे. त्या संदर्भात आपलं काय? मल्टीस्टेट ॲक्ट 2002ला पारित झाल्यानंतर तत्कालीन केंद्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी आणि सहकार खात्याचे मंत्री असताना त्यांनी 2004 पासून या मल्टीस्टेट मल्टीपर्पज संस्थेला रजिस्ट्रेशनला परवानगी दिली 2 राज्यामध्ये काम करायला. तर त्यानंतर तेव्हापासून 2004 नंतर तर 2014पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 288 पतसंस्थेची नोंदणी झाली. 288. आणि 288 पतसंस्थेची नोंदणी झाली इथपर्यंत ठीक होतं. परंतु आज सागे जेव्हा मी मल्टीस्टेट फेडरेशन रजिस्ट्रेशन केलं गेले आप्पांनी आम्ही 2016ला रजिस्ट्रेशन केलं ते, तेव्हा आमच्या लक्षात आलं की 288 नोंदणी झालेली. क्वार्टर तिथं शाखा काढत गेले लोक, त्याला शाखेला परवानगी लागत नव्हती ना. लोकांनी शाखा काढत गेले, ठेवीदाराचा विश्वास गोळा केला, पण लोकांनी शाखा तोट्यात गेल्या, ठेवीदाराचे पैसे गेले नाही. आता कमीत कमी त्या 288 पैकी फक्त 242 पतसंस्था आज व्यवस्थित चालू आहेत. बाकीच्या 42 संस्था चुकीच्या दिवाळखोरीत गेल्या, ठेवीदारांचे पैसे देत नाही आणि ते चेअरमन पण आज अडचणीत आलेले आहेत, संचालक मंडळ अडचणीत आले. का? याचं कारण असं आहे, स्पर्धा आली याच्यामध्ये. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही आधी मी सांगितलं की एकाने संस्था काढली का ते पाहून दुसऱ्याने काढायची, पण त्याचं ज्ञान त्याला नसल्यामुळं ती संस्था स्वतः काढल्यानंतर अडचणी झाली. व्यावहारिक ज्ञान नाही, वसुलीचं ज्ञान नाही. आणि सहकार चळवळीत काम करीत असताना सहकार कोणी अडचणी आणला, जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळी, हे प्रत्येक सहकारी संस्थेत घडत गेलं. आणि जवळजवळ 42 मल्टीस्टेट राज्यातल्या बंद पडलेल्या आहेत. काहीच म्हणजे दुर्दैवाने असं आहे की लोकांना ठेवीदारांचे लाखो रुपये बुडाले आणि ठेवीदार वाऱ्यावर सोडले गेले ना, त्याच्यामुळे ती आमची विश्वासात कमी होऊ राहिली. पण आता होतं काय, आम्ही आप्पा असेल, मी कडू, आम्ही काका कोटे असेल, आम्ही जे काम करतो आम्ही कुठल्या राजकीय हेतूच्या करत नाही किंवा आम्ही कोणाबरोबर स्पर्धा करत नाही.
तुमची पतसंस्था तुमच्या पद्धतीने तुम्ही योग्य चालवा, आम्ही एकामेकात सहकारासारखे हातात धरून काम करतो. आमच्या त्यांच्या स्पर्धा नाही, आम्ही फक्त ठेवीदाराचा विश्वास जपवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केलेला आहे. किती आव्हाने येऊन द्या, आमच्याकडे नैसर्गिक आपत्ती येऊन द्या, कोरोनासारखे आपत्ती येऊन द्या किंवा नोटबंदी, त्याच्यातनं आम्ही सगळ्यात तारून पुढे गेलेलो आहे आणि प्रत्येक ठेवीदाराने कर्जाला अनिश्चित आधार देण्याचं काम आम्ही या चळवळीतून केलेले आहे. हे सत्य मात्र नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी आमच्या एकत्र शाखा आहेत. हो, प्रेरणा वाबळे साहेबांची असेल, कडूभाऊची असेल, समताची, एका आता या गल्ली- राहुरीमध्ये चौघांच्या चारही आहे. शाखा पण आम्हाला आहेत. त्यांचे पण ग्राहक स्पर्धा वेगळे, आम्ही काही नाही. स्पर्धा नाही ना. म्हणजे थोडक्यात असं झालं अण्णा की सहकार चळवळीत पतसंस्था जे मधल्या काळात बदनामी झाली, आता तुम्ही पर्सनल गुडविल झालंय तुमचं. हो, हो की जो चांगलं काम करेल त्यालाच ठेवी त्याला देणार. लोकल रिस्पॉन्स हो, बरोबर आहे. पण तरी देखील अण्णा मधल्या काळामध्ये मला वाटतं महाराष्ट्र शासनानं नवीन पतसंस्था नोंदणीला बंदी घातली. घातली, हो. बरोबर ज्या आहे. जुन्या बंद पडलेल्या होत्या, दिवाळखोरी ते- केल्या हा. होत्या, ते त्या टेक- संबंधितांनी टेक ओव्हर टेक केलं. आणि सुरुवात सुरू केली. करायचं. हो. परंतु आता मधल्या काळामध्ये परत एकदा मल्टीपर्पज निधी म्हणून याचं जरा पेव फुटल्यासारखं झालंय. ते आणि कंपन्या आहेत प्रायव्हेट निधी कंपनी. कंपनी. त्याचं याचं काय तर त्या संबंध? संदर्भात काय? नाही, त्याचं बरं का, मग या निधी कंपनी ज्या निघाल्या ते कंपनी ॲक्ट खाली रजिस्ट्रेशन होतात. हा. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनी ॲक्ट असल्यामुळे त्याचं फारसा मी त्याचा स्टडी केलेला नाही हा. आहे. ते आता त्याच्यावरती फारसं बोलू शकत नाही आपण. कारण आपल्या तालुक्यात घ्यायचं तर आपल्या तालुक्यातही खूप रजिस्ट्रेशन झाले, झाले. परंतु शेवटी ज्याचं गुडविल आहे त्याच्याकडे हो, yes, संबंधित yes. ग्राहक येणार हो आहे. हो हो तर आपण दोघेही पण सहकारी पतसंस्था असेल, मल्टी स्टेट सोसायटी असेल, त्यामध्ये कार्यरत आहात. आपण काय नुसते ठेवी घ्यायचं आणि लोकांना कर्ज द्यायचं एवढंच नाही. नाही, सोशल तर ॲक्टिव्हिटी आपल्या Social social activity. activities काय? हो. आम्ही पोट नियमामध्ये प्रमाणे काम करतो. सहकार खात्याच्या काम करीत असताना ज्यावेळेस इथं नफा मिळतो तो सभासदाच्या मालकीचा असतो, त्यांच्या लाभांश त्यांना द्यावा लागतो. द्यावा लागतो. त्या व्यतिरिक्त काही पैसे शिल्लक राहतात. हो. चांगलं काम करत असताना आम्ही काटकसर केली संस्था चालवताना. हो. प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत संस्था चालवली आहे. हम्म. आणि मग ह्या करीत असताना काटकसर केल्यानंतर पैसे शिल्लक राहतात. हम्म. सामाजिक काम करण्याकरता आम्ही ते पैसे खर्च करतोय. बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे माध्यम असतील, मग ते कुठल्या तरी हायस्कूलला मदत असेल, बरोबर. वाचनालय आहेत, हम्म. गावातल्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, अनेक जिथं जिथं आपल्याला जेवढं सामाजिक कार्य करता येईल ते आम्ही ह्या पतसंस्थेमार्फत करतो. का तर सावकारशाही पद्धत नाही ना, पैसा कमवायचा. सोशल ॲक्टिव्हिटी 10-5% त्याच्यातले आम्ही त्याकरता खर्च करतो. आता समाजासाठी दिलंच. करोनाचं मोठं संकट आलं, आम्ही प्रेरणाने 51,000 रुपये मुख्यमंत्री निधी सहाय्यक निधी दिलेले. आप्पांनी परवा दिवशी प्राजक्ताच्या हस्ते दिले. ते प्रत्येकजण आपला काही खारीचा वाटा उचलतोय. योगदान- हो, योगदान आहे. सोशल ॲक्टिव्हिटी काम करतो आम्ही. सोशल ॲक्टिव्हिटी मध्ये वाबळे साहेब करतायत, आम्ही करतोय. काही संस्था फक्त कर्ज वाटप करणे, डिपॉझिट व्यापारी घेणे, हेतू. व्यापारी व्यापारी हेतूने हेतू. चालवतात. हो. पण निश्चित स्वरूपात आम्ही एक सर्वसामान्यातून आलेलो माणसं आहोत. हो. म्हणून आपण सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे. नक्की नक्की. या हेतून आम्ही समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या हेतूतून नफ्यातून काही टक्के रक्कम त्या ठिकाणी आम्ही निश्चित स्वरूपात दिलं योगदान पाहिजे. या कामासाठी देतो. आता बाबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाला त्यांनी 51,000 दिले, आम्ही 51,000 बरोबर, मुख्यमंत्र्यांनी दिला त्या ठिकाणी, नामदार प्राजक्तदादांच्या हस्ते त्या ठिकाणी देणगी दिली आहे. त्याचप्रमाणे कोरोनामध्ये कोणी आमच्याच दोघांच्याच नाहीत पण काही बऱ्याच संस्थांनी कुणी अन्नदान वाटप केलं असेल, कुणी धान्य वाटप इतर केलं वस्तू रूपाने दिले. असेल, कुणी मास्क वाटले असतील, सॅनिटायझर वाटले असेल, बरोबर. असे अनेक मदतपत संस्था चळवळीनं सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी केलेली आहे. बरोबर. आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक मदत असेल किंवा खेळाडूंना पुढे आणण्यासाठी त्या अगदी, ठिकाणी अगदी. त्यांचे काही प्रोत्साहन त्यांच्या गरजा हो, असतील. त्यांच्या गरजा असतील, प्रोत्साहन किट वाटणे. त्या ठिकाणी दिले. कुणी कम्प्युटर त्या ठिकाणी शाळेला त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. अशा अनेक गरजा सर्वसामान्य माणसाच्या जिथं जिथं त्या ठिकाणी संबंध येतो बरोबर. तिथं त्या ठिकाणी ते आमच्या परीनं ते धार्मिक कार्यक्रम असेल, बरोबर. त्या धार्मिक कार्यक्रमात कुठं अन्नदान असेल, कुठं त्या ठिकाणी अजून काही जेवढी सहकार्याची मदत भूमिका करता येईल असेल, तेवढी करण्याचा जेवढी प्रयत्न केला. मदत आम्हाला आमच्याप्रमाणे खारीचा वाटा उचलता येईल तितका आम्ही प्रयत्न एवढा उचल. करीत आहोत. आणि इथून पुढे त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात समाजाचं देणं लागतं बरोबर. म्हणून आम्ही करीत राहू. बरोबर. कोरोनाचा राहिला. थोडक्यात आपल्या दोघांच्याही चर्चेमधून की पतसंस्था असेल, मल्टी स्टेट असेल, ही चालविताना आपण व्यापारी पद्धतीने चालवतो. चालवली. नक्कीच, लाग- नक्कीच. नक्कीच. आणि हे समाजातूनच आलेलं आहे म्हणून समाजाचं आपण देणं लागतो. निश्चित. म्हणून त्यात आपला एक काहीतरी खारीचा चा वाटा वाटा आपण असायला- उचलला पाहिजे. yes, म्हणून हो, आपण correct. दोघे पण सामाजिक क्षेत्रामध्ये नक्की कार्यरत आहात. नक्कीच. तर आता आपण बघा, आता या अगोदर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आसमानी संकट आणि सुलतानी संकट ज्या अगोदर आलं होतं ते नोटाबंदीचं आलं. आता हे कोरोनाचं संकट 22 मार्च पासून अगदी जनता कर्फ्यू आहे. तर या कालावधीमध्ये आपल्या संस्थेचं कामकाज असेल किंवा जे ग्राहक असेल हो, त्यांचे आपले सेवा सुविधेचं कसं गेलं? 22
मार्चला आपण जनता कर्फ्यू लागू झाला, संपूर्ण राज्यात देशामध्ये सगळं कामं ठप्प झालीत. बरोबर आहे. मग सगळ्या बाजारपेठ असं बंद झाली. बरोबर. त्या परिस्थितीमध्ये आमचं डेली कलेक्शन, प्रत्येक संस्थेचं डेली कलेक्शन बंद झालं, व्यापाऱ्यांचं बंद झालं, RTGS NEFT बंद झाले, व्यवहार ठप्प झाले. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही राज्यस्तरावरती निर्णय घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे की आपल्या पतसंस्था लोकांना अर्थसहाय्य केलं पाहिजे, त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्या पतसंस्था उघडल्या पाहिजे. आम्ही शासनाच्याच DTR साहेब नगरचे, अहमदनगरचे सन्माननीय दिग्विजय आयर साहेब त्यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं तुमच्या लेवलला तुम्ही निर्णय घेऊन टाका. तर राज्यातल्या नगर जिल्ह्यातला पहिला आम्ही पायंडा पाडला की 10 ते 2 पतसंस्थेची वेळ ठरवली आम्ही आणि त्याप्रमाणे पतसंस्था सुरुवात झाली. आणि जे सॅनिटायझर असेल किंवा तुमच्या सोशल डिस्टन्स असेल ते जे काय नियमावली जे आरोग्य दृष्टीने करायचे ते पाळलं आम्ही. आणि 10 ते 2 नगर जिल्ह्यात पतसंस्था सुरुवात केली. तेच राज्यामध्ये 10 ते 2 वेळ राज्यांनी सुद्धा स्वीकारली. आणि अतिशय पद्धतीने आमचे पतसंस्थेतले चेअरमन मंडळी असतील किंवा कर्मचारी असतील, मॅनेजर लोकांचे जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करण्याचं काम केलेलं आहे. पण होतं काय, आज लोकांना पोलीस यंत्रणा दिसती, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्स दिसतात, महसूल खाते दिसतात, ते दिसतात. पण आम्ही सुद्धा फार मोठं आमच्या लोकांनी योगदान त्याचं कोणतरी कौतुक केलं पाहिजे आम्हाला असं वाटतं. कारण आम्ही आमचे मुलं एक कर्मचारी हे सुद्धा कोणाचे नातेवाईक हे मुलं आहे ते स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथं येतात. 8-8, 10-10, 15 किलोमीटर कोणी सायकलवर येतं, कोणी, आणि त्यांनाही त्रास होतो. त्याची सुद्धा कुठेतरी नोंद घेतली पाहिजे असं मला वाटतं. या काळामध्ये लोकांचं आमचं जरी ठेवीचं ओघ वाढलेलं त्याचं कारण सर असं आहे की खर्च बंद झाले, लग्न सराई बंद आहेत, हॉटेलिंगचा खर्च, मार्केटिंग सगळं बंद असल्यामुळे स्वतःकडचे शिल्लक उलाढाल थांबले. ते पैसे घरी शिल्लक ते लोक पतसंस्थेने भरतात. त्याच्यामुळे पतसंस्थेच्या ठेवीचं प्रमाण वाढले आणि कर्ज घरांची संख्या कमी झालेली आहे. आणि हे कोरोनामुळे आणखी एक आमच्यावर संकट कोसळलं ना. 20-22 तारखेला ज्यावेळेस कोरोनाचा सरकार जनता कर्फ्यू लागू झाला आणि त्यावेळेस सन्माननीय पंतप्रधान साहेबांनी घोषणा केली. पण त्याची घोषणा केल्यानंतर असं लक्षात आलं की आमचं शेवटच्या टप्प्यात वसुली आली होती कर्जाची प्रत्येक पतसंस्थेची. शेवटच्या 10 दिवसात हजारो लाखो रुपये लोकांच्या पतसंस्थेत जमा होत होते कर्ज खाते. नेमकं ते ठप्प झाले आणि वसुली थांबली. NPAचं प्रमाण वाढलं, थकबाकीचं प्रमाण वाढलं, सगळ्याच पतसंस्थेचं वाढलं. सरकारने सांगितलं, अर्थमंत्र्यांनी, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली, RBIनं घोषणा केली 3 महिन्याचं तुम्हाला एक्सटेन्शन देतो. अहो, केंद्राचा आणि राज्य सरकारचं आमच्यावर कुठल्या प्रकारचं RBIचं बंधन पतसंस्थेवर नाही. आणि लोक आम्हाला सांगतात आम्हाला 3 महिने थांबायला सांगितले. शेवटी ठेवीदारांचा विश्वास, आम्ही ठीक आहे ठेवीदारांकडचे पैसे आमच्याकडे आहेत, ते काय लगेच मागत नाही. पण ते कर्जाला आम्ही आता विनंती करतो, बाबा तुमच्याकडे आले 2 पैसे तुम्ही कर्ज खात्यात भरा. आमचा ग्राहक 80% शेतकरी आहेत ग्रामीण भागात असल्यामुळं. त्यांचा हातातोंडाशी आलेला घास गेलाय. कारण द्राक्षे असतील, टरबूज असेल, खरबूज असेल, भाजीपाला असेल, अगदी 0 पैशाने भावाने अगदी मातीमोल भावाने ते विकले गेल्यामुळं तो हत्या झाला. त्याच्या आम्ही काहीच करू शकत नाही ना. आज कांद्याचे घरी लोकांचे एवढे कांदे आहेत, मार्केटला नेऊ शकत नाही, त्याच्याकडनं पैसे यायचे, माल अवकाळ्या पावसाला एक सगळं सहन आम्ही केलेलं आहे. तरी त्या लोकांना आम्ही आर्थिक आधार देण्याचा आज प्रयत्न करत होते. जरी अडचण आली, त्याला उद्या जर चांगला पाऊस पडला आणि त्याला जर शेतीसाठी जर काही पैसे लागले आम्ही द्यायची आम्ही तयारी ठेवलेली संचालक मंडळाने. मीच नाही तर आमच्या राज्यातल्या सगळ्या सहकारी आधी शेतकऱ्यांना न्याय द्यायचा. कारण तो जगला तर आर्थिक चळवळ, आर्थिक घडी देशाचे ठिकाण हे उद्दिष्ट आम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत धरलेलं आहे. त्याला राष्ट्रीयकृत बँक कर्ज देऊ नये, पण आम्ही निश्चित त्याच्या पाठीशी राहणार आहोत, हे मात्र निश्चित. अगदी बरोबर. हो. तर याच्यामध्ये बघा, आपण या कोरोनाच्या या काळामध्ये तुम्ही जे 10 ते 2 पतसंस्थेचं वेळ ठेवलेली, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पतसंस्था मल्टीस्टेट याच्या वतीने आपण ग्राहकांना काय काय फॅसिलिटीज देत आहे? आता बरेचसे ग्राहक ज्येष्ठ नागरिक असतील फोन करतात, आम्हाला मी काही येऊ शकत नाही, पोलिसाची भीती असते, घरपोच असल्यावर तुम्ही माझ्याकडे या विड्रॉल घेऊन या पैसे. तर आम्ही ग्रामीण भागामध्ये ती सुविधा केली. कारण नेट बँकिंग अजून ग्रामीण भागात 100% रुजलेलं नाही. जिथं नेट बँकिंग त्याप्रमाणे ते लोक मनी ट्रान्सफर करतात, ती सुविधा आहे. पण घरपोच सेवा झाली, याच्यातनं संधी मिळाली नाही आम्हाला काम करायला. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना पण संधी आलेली. ज्या लोकांना नवीन रोजगार सुरू करायचं त्यांनी खुशाल आम्ही त्यांच्या पाठीशी मागे राहू, हे मात्र निश्चित. बरोबर, अगदी बरोबर आहे. चालेल. आपण आपल्या संस्थेच्या वतीनं अजून काय काय? आता तुम्ही एक सांगितलं की या कोरोनाच्या काळामध्ये वीज बिल भरणं असेल, फोन बिल भरणं असेल, याच्या व्यतिरिक्त आपल्याकडून
नाही आता या या सगळ्यांची तीच परिस्थिती हा. आहे की ज्या सर्वसामान्य माणसाला समजा अडचण असेल तर ते पैसे त्यांनी जरी आम्हाला सांगितलं बरोबर. किंवा अमुक तर त्या आम्ही ट्रान्सफरची सुविधा त्या ठिकाणी सगळ्यांची चालूच आहे. RTGS असेल NEFT त्या बँक अकाउंट तर आम्ही ट्रान्सफर देतोच आहे सगळ्यांना. हो. त्याचप्रमाणे मोबाईल ॲप त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी दिली. ते घर बसल्या पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतात. इंटरनेट बँकिंग, Core banking. त्याचप्रमाणे तांत्रिक अडचण. तांत्रिक एखाद्याची अडचण, core खूपच banking. दवाखान्याची किंवा ज्येष्ठ नागरिकाची अडचण असेल तर तर घरपोच त्याला सेवा. घरपोच सेवा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आणि देत आहोत. बरोबर आहे. सर आता आम्ही सगळ्याच पतसंस्थांनी कोर बँक प्रणाली स्वीकारल्यामुळं बरोबर आहे. आता नवीन तंत्रज्ञान 21व्या शतकाकडे जे आहे, बरोबर. जे RBIचे रूल्स असतील किंवा तुमचे नवीन नवीन टेक्नॉलॉजी सगळ्या पतसंस्थेनी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ते पोहोचलेली आहे. सगळं स्वीकारलेलं आहे. पेपरलेस पतसंस्था होतील काही दिवसांनी. हा, मला- मोठ्या आता- बिल्डिंगा वगैरे काही सर लागणार नाही. अण्णा मी आता तेच बोलणार होतो आप्पा की यानंतर कोरोना येऊ नाही तर अजून काही येऊ, ही आता जे घर बसल्या ऑपरेटिंग घर हो, बसल्या बस. ऑपरेटिंग होईल. तुम्ही 10 बाय 10च्या रूम मध्ये एक टेबल आणि कॅम्प्युटर घेऊन बसले तरी तुम्ही लाखो करोड रुपयाचा टर्न करणार आहोत. घर बसल्या ठेवी ट्रान्सफर सगळे हो. ट्रान्सफर होणे सगळं निश्चित त्याला स्वरूपात. त्याच्या खात्यावर जमा होणार काहीच सगळं नाही. कर्जदाराचं सुद्धा तो त्याचं पेपरलेस सगळं पण credit संस्था होऊन- होणार आणि नक्कीच, पेपरलेस संस्था होत असताना मॅनलेस संस्था पण होणार आहे. का तर संख्या त्याच्यामुळे घटणार आहे. घटणार आहे. पहिलं आपण हाताने सगळं लेजर लिहायचो, Ledger नंतर लिहायचो. कॅम्प्युटर आले. Manually होतं हा सगळं. कम्प्युटर आले computer सगळं आले. कम्प्युटर. हा. आता कोर कमी बँके होत प्रणाली चाललं. आणि पेपरलेस झाले संपला विषय सर. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तर अण्णा आणि आप्पा, सहकारी पतसंस्था मल्टीस्टेट याच्या समोरचे आजचे अजून काय आव्हान आहे आप्पा? नाही आत्ताचं आव्हानं आता आज तर सरकारने एवढं कोरोनाचंच आव्हान त्या ठिकाणी आलं होतं. तर कोरोनाचं आव्हानाच्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी परतून लावणार आहोत. त्यातून मार्ग काढून सगळ्या संस्थांचं डिपॉझिट तर वाढलेलंच आहे. राहिला प्रश्न कर्ज वाटपाचा. बरोबर. रेग्युलर झाल्यानंतर त्या ठिकाणी कर्ज वाटप चालू होईल. ते पैशाचा विनियोग त्या ठिकाणी चालू होईल. निश्चित स्वरूपात आमच्या नफ्यावर त्या ठिकाणी परिणाम होणार आहे. निश्चित होणार. हे मान्यच आहे. कारण हा 3-4 महिने व्यवसाय थांबलेला आहे. हा, थोडक्यात- कर्ज वाटप झालं नाही, आम्हाला उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार नाही. परंतु हे करीत असताना आम्ही आमच्या कर्मचारी वर्ग सुद्धा कुठं वाऱ्यावर सोडला नाही किंवा त्यांचे पेमेंट थांबवले नाही. पेमेंट त्या त्यांना ठिकाणी मदत- रेग्युलर केलेत. त्यांना मदत पेमेंट केलीच. कमी केलं नाही. काही संस्थांनी कोणाचं नाव नाही घेत पण काही संस्थांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. कर्मचाऱ्यांचे कंपन्यांनी कंपन्या कपात असतील कंपन्यांनी केली. त्यांनी आम्ही तसं कामगार केलंच कपात नाही. केली असेल किंवा पेमेंटमध्ये आम्ही 20% 25% त्या ठिकाणी कपात केली. आम्ही नाही केली. परंतु प्रेरणा असेल, आमची सह्यादर्श असेल, आमच्या संस्थांनी नागेबाबा असेल किंवा समता असेल यांनी कुठल्याही प्रकारचं कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून आम्ही कपात केली नाही. हा, ते वॉरियर्स आपले सैन्य आहे ते. कारण ते आम्ही एक त्यांना आमचं कुटुंब समजतो आमच्या सर्व बरोबर. कर्मचाऱ्यांना अगदी बरोबर. की त्यांना घेऊनच आपण चाललं पाहिजे. आज संकट आलंय ते आपल्यावर आहे, त्यांच्यावर पण आहे. त्यांचं प्रत्येक प्रपंच चालला पाहिजे या माध्यमातून आम्ही काम केलंय आणि निश्चित स्वरूपात ते आमच्याबरोबर सगळे आहेत. बरोबर. आणि राहिला कोरोनाचा मुद्दा तो निश्चित त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल. त्यात कुठल्याही प्रकारची अडचण या आर्थिक चळवळीला येणार नाही. काही बाजू आमच्या मागण्या शासनाच्या असतील तर त्या स्तरावर आम्ही निश्चित पाठपुरावा. ज्यावेळेस लॉकडाऊन उठेल त्यावेळेस आम्ही पाठपुरावा करू. मग काही केंद्राचे असतील मल्टीस्टेट संदर्भात, काही पतसंस्था संदर्भात राज्याचे असतील ते राज्याचे काकासाहेब कोटे यांच्या नेतृत्वाखाली आणि मल्टीस्टेटच्या वाबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आम्ही त्या निश्चित स्वरूपात सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता आज आम्ही रोज मिटिंग घेतो. आज आमची व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्स कॉन्फरन्सची प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्या multi-state प्रत्येक जिल्ह्याच्या बरोबर. मिटिंग multi-state. झाली. असे रोज प्रत्येक जिल्ह्यात कोणाच्या काय अडचणी आहेत का, त्यातून काय मार्ग काढायचा आहे का, बरोबर. त्यांना काय सल्ला पाहिजे का, त्यांचा काय अडचणी आहेत याच्यावर आम्ही रोज विचार मिळून त्या ठिकाणी करतो आहोत आणि मार्ग काढत आहोत. बरोबर. बरोबर. आता महाराष्ट्र शासनाने सहकारी संस्थेवरती एक नियामक मंडळाची स्थापना केलेली. त्याला आमच्या राज्यातनं सगळ्या पतसंस्था चळवळीने तीव्र विरोध केलेला आहे आणि त्या विरोध केला आणि त्याचं आम्हाला 31 मार्च त्यांनी कट ऑफ डेट दिली होती. मध्यंतरी काकासाहेब कोटे आणि त्यांचे सहकारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मुंबईत भेटले आणि पवार साहेबांनी सगळी माहिती घेतली. स्थगिती देऊ शकत पूर्ण रद्द करू शकत नव्हते पण त्यांनी 31 मेपर्यंत स्थगिती द्या, त्याच्यानंतर आपण कामकाज सगळं समजून घेऊ अशा प्रकारच्या सूचना राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिलेत. आणि विशेष म्हणजे बाळासाहेब पाटील सहकारी क्षेत्रात काम करणारे चळवळीले एक चांगले कार्यकर्ते, ते निश्चित आम्हाला सहकार चळवळीत नियामक मंडळाला न्याय देतील अशी आमच्या आशा आहेत. आणि त्यांनी मदत केलेली, बाळासाहेब पाटलांनी मदत केली आता निश्चित सांगताय खूप त्या मदत. नियामक मंडळाला आपला विरोध का? विरोध काय की आम्ही संस्था आमच्या पद्धतीने इतकं व्यवस्थित चालू आहेत.
आणि मग आमच्या पतसंस्था चालू असताना याच्यातले काय अंशदान त्यांना आमच्या लिक्विडिटीच्या बरोबर सरकारला द्यायचं आणि त्यांचं एक 10 लोकांचं नियामक मंडळ आहे आणि तो त्यांच्यावर आमच्यावर सगळं maintain ते- म्हणजे Maintenance. मराठी भाषेत आणि दुसरा सांगायचं. भाग असा आहे की नियामक मंडळात तेच अधिकारी आहेत जे आमचे सहकार्याचेच अधिकारी आहेत. आम्ही तेच आमच्यावर मग कारभार तेच कशाला डबल तुम्हाला आमच्यावर नियंत्रण आणि डबल का हो असं आम्ही कारभार त्यांच्या नियंत्रणाने खाली करतो ना. अच्छा, अच्छा. तेच मराठी भाषेत सांगायचे म्हणजे आमच्याकडे लोड नाही असं आम्हाला वाटतं. ते आम्हाला नको आहे. आम्ही चांगले काम करतोय आणि सगळे चळवळीत काम करतात ना. ठीक आहे 4-2 चुकीचं काम करत असेल त्यांना त्याच्याप्रमाणे अगदी, अगदी. झालेली आहे कारवाई. त्यांची सजा त्यांना मिळालेली. पण निश्चित सजा ते मिळालेली आहे. नियामक मंडळाचा निश्चित मार्ग निघेन आम्हाला एवढी आशा आहे. म्हणजे सध्याला स्थगिती दिली. स्थगित सध्याला झाली. स्थगित हो. आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर बघा नेमकं लॉकडाऊनच्या काळामध्येच आपलं आर्थिक वर्ष जे सुरुवात झाली 30 मार्च संपलं आणि त्याची नवीन यशस्वी म्हणजे सुरुवात झाली वसुली अगदी फॉर्म मध्ये असताना हो. फॉर्म मध्ये चालू होती Lockdown सगळ्यांची. आलं. शेवटच्या हो. टप्प्यात. आणि त्याच्यात मोठा घाव घातल्यासारखा. हो नक्कीच मग झाला. आता याच्यातून सावरण्यासाठी कसा म्हणजे नाही सर आता म्हणजे आता याच्यामध्ये माझ्या ज्ञानानुसार की तुमच्या नफ्यामध्ये फरक पडला. फरक होणार झाला ना, ना, होणार नफ्यावर ना. झाला. मी नफा सांगितलं ना कमी नफा NPI कमी- वाढला. नफा कमी आमचा होणार, NPI वाढला, तुमचं- नफा कमी तुम्ही- होणार. तुमचे जे सभासद ग्राहक जे आहेत हो त्यांना लाभांशही कमी करणार. कमी हो. करणार. बरोबर आहे. बरोबर. याचं कसं म्हणजे नाही लाभांश कमी करण्याने फारसा फरक पडणार नाही पण नफ्यावर परिणाम झाला त्याचं कारण असं आहे की थकबाकी शेवटच्या टप्प्यात आली होती आणि ती वसूल होणारी होती. ते ग्राहक आमच्यापासून घरीच राहिले वसूल मिळाला नाही. नाही. थकबाकीच्या सगळ्याच राज्यामध्ये नगर जिल्ह्यात काय महाराष्ट्रात सगळ्या पतसंस्थांची थकबाकी वाढलेली आहे. NPIत वाढ झालेली आहे. 3 महिन्यात ते मला वाटतं निश्चित ते सुधारण आणि नंतर सुरळीत होईल ते. नेमकी मानसिकता काय झालेली खासदारांची का मार्च एंडला आम्ही करू. हो दरवर्षीच आमचं ठरलेलं आहे मार्च ठरलेलं ना आहे. मार्च एंडच्या वेळेस करून देतो मार्च एंडच्या म्हणजे वेळेस करून सर, देतो. शब्द दिलेला असतो. रात्री 12 वाजेपर्यंत किंवा 1 एप्रिल सकाळी माझे पैसे जमा करून घ्या आणि कालच्या तारखेची पावती फोडून आम्हीच लोकांनी सवय लावलेली आहे. त्याच्यामुळे आमच्यातल्या ते काही लोकांनी. नेमकंच काही अंतिम लोकांनी. टप्प्यात झालं नाही अंतिम सगळं. टप्प्यात त्याच्यामुळे हा, तुम्हाला त्याच्यामुळे थकबाकी वाढली. सावरण्यासाठी काही महिन्याचा कालावधी नक्कीच लागेल सर, हे नक्की सगळं लागेल. दिवाळीपर्यंत क्लिअर होईल. हो, 6 नक्की महिने लागेल. 6 महिने हो, निश्चित नक्की लागणार. लागेल. धरायचे. नक्की हो. लागेल. अगदी बरोबर आहे. तर आज आपण सहकारी पतसंस्था आणि मल्टीस्टेट सोसायटी काल आज आणि उद्या या संदर्भात आपल्या मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष प्रेरणा मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक चेअरमन सुरेशराव वाबळे पाटील त्याचबरोबर साई आदर्श मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्यासोबत अतिशय दिलखुलास अशी चर्चा केलेली आहे. या चर्चेतून आपणा सर्वांना की पतसंस्थेला सहकारी पतसंस्थेला त्याचप्रमाणे मल्टीस्टेट सोसायटीला कामकाज करताना जे आसमानी सुलतानी संकट येतं आणि त्यातून मार्ग काय काढला जातो हे आज आपल्या सर्वांच्या ध्यानात आलेलं आहे. मी पुन्हा एकदा सुरेशराव वाबळे पाटील त्याचबरोबर शिवाजीराव कपाळे पाटील यांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी झाला. जय सहकार.